नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहू शकता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 4 दिवसात पैसे येणार आहेत. तर बघा, सर्व महिलांना 4 दिवसात या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. जर आपण पाहिले तर सर्वांना 4,500 रुपये, त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. कोणकोणत्या महिला, ज्या महिलांना 4,500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. बहुतेक प्रमाणामध्ये म्हणजे जास्त प्रमाणामध्ये महिलांना 4,500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत, त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबतच 4 दिवसात तुम्हाला पैसे कधी मिळतील, कशा पद्धतीने मिळतील, त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा देखील या ठिकाणी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ती घोषणा देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर एका कार्यक्रमाची त्यांनी घोषणा केलेली आहे. कुठला कार्यक्रम आहे त्याची देखील माहिती पाहणार आहोत. तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती कळून जाईल. त्या अगोदर सर्व माता भगिनींना, महिलांना विनंती आहे, पटकन सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेचे छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर बघा, मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्या संदर्भाची काय माहिती, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर माझं कर्तव्य आहे, तुम्ही या ठिकाणी मेहनतीने कमेंट करत असताना तुमच्या कमेंटचं आपण उत्तर या ठिकाणी देत असतो. तर पाहू शकता बघा, ह्या ठिकाणी आपण काही महिलांनी केलेल्या, काही माता भगिनींनी केलेल्या ज्या काही कमेंट आहेत त्या आपण पाहणार आहोत. त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती ती पुराव्याच्या सहित त्या ठिकाणी दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा, संपूर्ण माहिती कळून जाईल. पहिली महत्त्वाची कमेंट आहे, पाहू शकता बघा, अलका सुरेश आंधळे या ताईंची कमेंट आहे. काय म्हटलं त्यांनी, आम्हाला एकही रुपया आला नाही. अलका आंधळे, नाशिक. सगळ्या प्रोसेस पूर्ण झालेल्या आहे. बघा, सगळ्या प्रोसेस या ताईंच्या पूर्ण झालेल्या आहेत, भगिनींच्या पूर्ण झालेल्या आहेत, तरी देखील यांना पैसे आले नाहीत. अशाच पद्धतीने बहुतेक महिला आहेत, त्या महिलांचे पैसे आलेले नाहीत. तुम्हाला देखील पैसे आलेले नाही आहेत का? संपूर्ण प्रोसेस पूर्ण आहे परंतु पैसे आले नाही, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. तर बघा, या महिलांना पैसे आलेले नाहीत. आता या संदर्भात मी तुम्हाला काय माहिती देऊ इच्छितो. बघा, तुमची संपूर्ण प्रोसेस पूर्ण आहे. तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का ते अगोदर चेक करा. सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी अगोदर तुमचा अर्ज मंजूर आहे का ते चेक करा. अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. अर्ज मंजूर झाल्यानंतर दुसरी प्रोसेस असते तुमची, आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे का, सीडिंग आहे का, ते तुम्हाला चेक करायचे. ते तुम्हाला कसं चेक करता येईल, आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, 2 मिनिटात तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर देखील चेक करता येणार आहे, स्वतःच्या मोबाईलवर. अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढची प्रोसेस तीच असते, तुमचे आधार सीडिंग चेक करणे. आधार सीडिंग जर ओके असेल, ॲक्टिव्ह असेल, म्हणजेच तुम्हाला पैसे मिळतील. आता पैसे तुम्हाला का मिळाले नाही त्याचं कारण सांगतो आहे. बघा, सुरुवातीला पैसे हे 14 तारखेला ते 19 ऑगस्ट दरम्यान पाठवले, 14 ते 19. दुसरा हप्ता पाठवला 29 ते 31 ऑगस्टमध्ये आणि तिसरा हप्ता आता या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये येईल. तो बघा, 14 ते 19 सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये तुम्हाला हा तिसरा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी पाठवला जाईल. बघा, ह्यामध्ये पैसे आलेत. यामध्ये ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्या महिलांना यामध्ये मिळाले. यामध्ये ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना यामध्ये मिळतील, म्हणजेच या हप्त्यामध्ये मिळतील, म्हणजेच तिसऱ्या हप्त्यामध्ये. बघा, आता जर आपण पाहिले तर 14 ते 19 या दरम्यानमध्ये 20, 21, 22, 23 या ज्या काही तारखा आहेत या तारखांना पैसे पाठवले नाही. तशाच पद्धतीने 29, 30, 31लाच पैसे पाठवले होते. 1 पासून ते जवळपास आजची 11 तारीख आहे, 1 तारखेपासून 11 तारखेपर्यंत कोणत्याही महिलांना पैसे पाठवले नाहीत. त्यामुळे महिला त्या ठिकाणी वारंवार म्हणत असतात, आम्हाला पैसे मिळाले नाही, पैसे मिळाले नाहीत. हे जे काही पैसे आहेत ते टप्प्याटप्प्याने पाठवले जात आहेत. सर्व माता भगिनींसाठी सांगतोय. त्याचबरोबर अलकाताईंनी देखील लक्ष द्या. सर्व माता भगिनींनी लक्षात घ्या की हे जे काही पैसे ते टप्प्याटप्प्याने पाठवले जात आहेत, दररोज पाठवले जात नाहीत. त्यासाठी हा टप्पा गेला, यामध्ये पैसे आले नाहीत, हा टप्पा गेला, यामध्ये पैसे आले नाहीत, तर यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील. काळजी करायची नाही, यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील. तारीख देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, फक्त व्हिडिओ कंटिन्यू पहा. पुढची प्रश्न बघा, पुढचा प्रश्न. तर बघा, पुढचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे. रुपाली ताईंचा बघा, पाहू शकता, रुपाली हाटकर. माझा फॉर्म सबमिट झाला आहे, आता अप्रूव्हलचा मेसेज कधी येईल. बघा, यासाठी काही टाईम फ्रेम नाही आहे, म्हणजेच काही टायमिंग नाही आहे असं फिक्स की इतके दिवसांनी तुमचा अर्ज मंजूर होईल. ठीक आहे. ज्यावेळेस अर्ज चेकिंगला सुरुवात होईल, अर्ज चेकिंग झाला की तुम्हाला मेसेज येऊन जाईल अप्रूव्हलचा. ठीक आहे. अर्ज मंजूर झाल्याचा अप्रूव्हलचा तुम्हाला मेसेज येऊन जातो. मेसेज कसा येतो त्या संदर्भात देखील व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तो मेसेज तुम्हाला येऊन जाईल. आणि तो मेसेज आल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल. अर्ज मंजूर झाला म्हणजेच तुम्हाला एक काम त्या ठिकाणी करायचं आहे महत्त्वाचं, तुमचं आधार सीडिंग आहे का ते चेक करा. आधार सीडिंग असेल तर तुम्हाला पुढच्या हप्त्यात, म्हणजेच या येणाऱ्या हप्त्यात, आता मी तुम्हाला तारीख दाखवेल त्या तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळून जातील. पुढचा प्रश्न बघा ताईंचा. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी संध्याताईंचा. पाहू शकता,
सांगली जिल्ह्यातून आहे भाऊ, अजून 1 रुपया नाही आलेला, सगळे डॉक्युमेंट्स आहेत तरी पण पैसे नाही आलेले. बघा, मी आता तुम्हाला सध्या जरी ते उत्तरं देत नाही कारण भरपूर प्रमाणामध्ये तुमच्या कमेंट असतात, परंतु कमेंट मी वाचत असतो. बरं, सर्व माता भगिनींनी लक्षात घ्या, संपूर्ण कमेंट मी वाचत असतो. सर्व महिलांच्या कमेंट ज्या आहेत त्या वाचत असतो. त्यासाठीच तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता कमेंट देखील मी घेतलेले आहेत. सर्व कमेंट मी वाचत असतो. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्व महिलांना पैसे मिळावे हा आपला हेतू असतो आणि त्याच हेतूने आपण मदत देखील करत असतो. ठीक आहे, तर एखाद्या महिलेला जास्तीच अडचण असेल तर त्या ठिकाणी मी रिप्लाय देतो, परंतु जास्तीत जास्त कमेंट असल्यामुळे रिप्लाय देणे काही शक्य होत नाही, कारण त्यामध्ये आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतात आणि अजून तुमचे कमेंटचे रिप्लाय देण्यामध्ये मग त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये कमेंट असल्यामुळे रिप्लाय देता येत नाही. त्यासाठी मी तुम्हा सर्व माता भगिनींची त्या ठिकाणी माफी मागतो. बघा, प्रश्न आहे, सांगली जिल्ह्यातून आहे भाऊ, अजून 1 रुपया नाही आलेला, सगळे डॉक्युमेंट आहेत तरी पण पैसे नाही आलेले. ह्या ताईंना देखील सांगू इच्छितो, तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का ते एक वेळेस चेक करा. अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला आधार सीडिंग आहे का ते चेक करा. आधार सीडिंग जरी ओके असेल तर तुम्हाला पैसे येऊन जातील. पैसे कधी येतील तारीख तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे. फक्त काही तुमच्या कमेंट आहेत, सर्व माता भगिनींच्या घेऊ शकत नाही, फक्त काही निवडक माता भगिनींच्या आपण कमेंट या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्यांना देखील वाटलं पाहिजे आपण कमेंट करतो, दादा वाचतो किंवा नाही, भाऊ वाचतो किंवा नाही, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय कमेंट मी तुमच्या वाचत असतो. काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुढचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी आमचे पैसे आले नाही, 30 ऑगस्ट फॉर्म सक्सेस झाला. फॉर्म सक्सेस म्हणजेच मंजूर झाला असेल 30 ऑगस्टला, असं मी त्या ठिकाणी समजतो. तुम्ही सरळ डायरेक्ट सक्सेस लिहिण्यापेक्षा मंजूर लिहून पाठवा, म्हणजेच त्या ठिकाणी मला कन्फर्म होऊन जाईल की अर्ज मंजूर झाला असेल. ठीक आहे, आता अर्ज मंजूर धरून चालतोय. अर्ज मंजूर झाला असेल म्हणजेच काय, बघा 30 ऑगस्टपर्यंत तुमचा अर्ज मंजूर झाला. या ठिकाणी आत्तापर्यंतचे जे काही पैसे वाटले गेलेले ते 24 ऑगस्टच्या अगोदर जे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना पैसे आलेले आहेत. 24 ऑगस्टच्या अगोदर, 24 ऑगस्टनंतर जे अर्ज मंजूर झाले आहेत, जे अर्ज अप्रूव्ड आहेत त्यांना अजून पैसे पाठवले गेलेले नाहीत. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज 24 ऑगस्ट नंतर मंजूर झाले असतील त्यांना ह्यावेळेस पैसे मिळतील. तारीख काय तुम्हाला पुढे दाखवतो. फक्त एक महत्त्वाचा शेवटचा प्रश्न आपण घेऊया. आता बघा, पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी सायली ताईंचा, सायली जगताप यांचा. 3,000 रुपये मिळाले. बघा, हा प्रश्न दाखवण्याचं कारण हे आहे की सर्व महिलांना वाटेल, सर्वच जे काही कमेंट आहेत आपण त्या ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्याच दाखवतो. महिलांना पैसे देखील आलेले ते देखील मी तुम्हाला दाखवतोय आलेले आहेत म्हणून. कारण बघा, ज्यावेळेस आपण एका साईडची बाजू दाखवत असतो त्यावेळेस दुसरी साईडची बाजू दिसत नाही, त्यासाठी दुसरी बाजू देखील क्लिअर करतोय. भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत आणि बाकीच्या महिलांना देखील आलेले नाही, ते देखील मी तुम्हाला दाखवले. तर ज्या महिलांना आलेले नाहीत त्या महिलांना या ठिकाणी मिळतील. तारीख देखील तुम्हाला दाखवतो. अजून एक महत्त्वाचे प्रश्न. तर बघा, पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी राणी घग यांचा. मला अजून पैसे मिळाले नाही आहे, मी ऑगस्ट महिन्यात अपलोड पण झाला, पैसे ऑगस्ट महिन्यात तो अपलोड पण झालाच, पैसे मिळाले नाही, ठाण्यात राहते, लोकमान्य नगर 4. तर पाहू शकता या ठिकाणी या ताईंना देखील सांगू इच्छितो, कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. त्या ठिकाणी जर आपण पाहिले तर ती एक भेट योजना आहे. त्यामध्ये लाडक्या बहिणींना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी भेट देत आहेत आणि ते मला वाटतं लोकमान्य नगरमध्ये काल होते, ठाण्याच्या लोकमान्य नगरमध्ये. तर त्यावेळेस तुमच्यासोबत भेट झाली असेल किंवा नसेल ते काही मला माहीत नाही, परंतु जर तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर थोडं वेळ वाट पहा. सप्टेंबर महिन्यात म्हणजे आता जो काही हप्ता वाटप होईल त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळून जातील. आणि नाही मिळाले तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत त्यासोबतच तुमच्या जवळचे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमदार साहेब असतील किंवा नगरसेवक असतील त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता. तुमची जी काय अडचण आहे ते तुम्ही सांगू शकता. नक्कीच तुम्हाला तुमची अडचण त्या ठिकाणी सॉल्व्ह केली जाणार आहे. आता पुढची माहिती आपण पाहूया. सरळ जी काही तारीख आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, महत्त्वाची माहिती, ज्यांचा अर्ज मंजूर झाला अशा महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांची एकत्रित रक्कम 4,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. पाहू शकता बघा, 4,500 रुपये रक्कम जी आहे ती तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा होणार आहे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरची. कोणत्या महिलांना, ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही त्या महिलांसाठी हे पैसे असणार आहेत. 31 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही अर्ज केलेला पाहिजे, अर्ज मंजूर पाहिजे, तर तुम्हाला 4,500 रुपये खात्यात जमा होतील. ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टमध्ये पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना एकत्रितरित्या या ठिकाणी 4,500 रुपये मिळतील. 19 सप्टेंबरपर्यंत बघा, 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांनी दिलेली माहिती आहे, त्यामुळेच 19 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊनच जातील. 14 सप्टेंबरला सोलापूरला कार्यक्रम आहे. आजपासून जर आपण पाहिलं तर 11 तारीख आज आहे. आपण 4 दिवसांचा कालावधी ह्या ठिकाणी दिलेला आहे. कारण बघा, 19 सप्टेंबरला जरी त्या ठिकाणी पैसे 19 सप्टेंबरपर्यंत म्हटलेले म्हणजेच त्या अगोदरच पैसे तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल. म्हणजे जर आपण पाहिलं तर कार्यक्रमाच्या अगोदर देखील सुरू होऊ शकतात, कार्यक्रमाच्या नंतर देखील त्या ठिकाणी सुरू होऊ शकतात. त्यामुळे काळजी करायचं नाही. सर्वच महिलांना, ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्या महिलांना पैसे मिळून
मिळून जातील. ज्या महिलांना 3,000 रुपये आलेले आहेत त्या महिलांना यावेळेस 1,500 रुपयांचं वाटप त्या ठिकाणी केलं जाणार आहे. ज्या महिलांना 1ही रुपया मिळालेला नाही, 0 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना 4,500 रुपये मिळून जातील. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्व माता भगिनींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमची काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मांडा. मी तुमच्या कमेंट वाचत असतो, तुम्हाला दाखवलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.